आज आपल्यासोबत रुपेश सावंत मुंबईवरून आहेत आणि रुपेश एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती आहेत आणि खूप छान त्यांना पगार देखील आहे. रुपेश आपल्यासोबत गेल्या 3 वर्षापासून आहेत. 3 वर्षापूर्वी रुपेश यांनी डिसाईड केलं त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट हिरण्य वेल्थ ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड सोबत करण्यासाठी. सो रुपेश, वेलकम ऑन बोर्ड. रुपेश, थँक्यू सर. एक्झॅक्टली तुमचं गेल्या 3 वर्षामध्ये काय एक्सपिरियन्स आला हिरण्य फायनान्शियल वेल्थ ॲडवायझरी सोबत, प्लीज शेअर करा. Yes, sure, sir. First of all, very thankful to the HF team, Arena Finance team, Nitin sir and Dhanashri ma'am. थँक्यू सो. Exactly, लॉकडाऊनचा पिरियड होता. आय थिंक आय जस्ट रिमेंबर की ऑन दॅट लॉकडाऊन पिरियड आय वॉज अर्निंग लॉट ऑफ गुड मनी आय कॅन से. बट एक वेळ अशी होती की आय वॉज इन सिच्युएशन की आय एम नॉट शुअर वेदर दिस जॉब विल रिमेन विथ मी ऑर नॉट. और त्या टाईपच्या इश्यूज मला म्हणजे माइंडमध्ये येत होते की कदाचित या महिन्याचा पगार जर कंपनीने कमी दिला तर काय होईल, किंवा या महिन्यात जर मला एवढा पगार नाही भेटला तर मग मी होम लोनचे हप्ते कसे भरेन. असे बरेच क्वेश्चन माइंडमध्ये येत होते. अर्निंग खूप होत होतं पण कॅश फ्लो कधीच असं नव्हतं की महिन्याच्या एंडला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे मग अशा पद्धतीचे थोडेसे विचार डोक्यामध्ये यायला लागल्यानंतर मग असं वाटलं की आपण प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं नाही आहे. कितीही जरी पगार असला तरी पण आपल्याला जर सेव्हिंग करून आपण पुढचे 4-5 महिने अशा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर स्वतःला उभा करू शकत नाहीये तर मग या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही आणि आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि त्याच मुवमेंटमध्ये मला आठवतंय की मला फेसबुकवरतून सरांचे काही लिंक्स भेटले आणि त्याच्या थ्रू मी त्यांचं पहिलं सेशन अटेंड केलं. त्या फर्स्ट सेशन्समध्ये त्यांनी ज्या पद्धतीने प्रॉपर प्लॅनिंग केलं जातं हे मला दाखवलं. त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर बरेच असे मल्टिपल लोकांचे सेशन्स अटेंड केले. पण जो सरच्या आणि मॅमच्या बोलण्यामध्ये जो कॉन्फिडन्स होता, त्यांचे जे यूज केसेस होत्या, त्यांनी ज्या लोकांबरोबर काम केलेलं, त्यांच्या ज्या स्टोरीज होत्या, त्याच्यामधून जो त्यांना एक्सपिरियन्स भेटलेला, तो पाहता मी हा विचार केला की दिस इज द राईट फायनान्शियल प्लॅनर फॉर मी, आणि मी तिथून माझी जर्नी स्टार्ट केली. फर्स्ट इयर मी फायनान्शियल प्लॅनिंग घेतलं होतं फक्त. त्याच्यामध्ये वर्षाचे 2 रिव्ह्यू असतात आणि त्या रिव्ह्यूमध्ये सरांनी सांगितल्या पद्धतीने गोल सेटिंग केली. गोल सेटिंग केल्यानंतर मग आपण पुढे प्रत्येक गोलसाठी वेगवेगळे सरांनी सांगितलेले SIPs फॉलो केल्या. पण मला असं वाटतं की अ, त्याच्यामध्ये डिसिप्लिन आणणं खूप गरजेचं होतं. आणि ती डिसिप्लिन कदाचित आली नसती जर मी सरांचे पुढचे काही गोष्टी ज्या सरांनी सांगितल्या, जसं की फायनान्शियल प्लॅनिंग बरोबर पर्सनल डेव्हलपमेंट, त्याबरोबर हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी, या सगळ्या ज्या पिलर्स आहेत त्या पिलर्सना कसं एकत्रपणे सांभाळावं लागतं, या गोष्टी ज्या शिकवल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या. अदरवाईज ग्रेट. फक्त फायनान्शियल प्लॅनिंग करत बसलो असतो तर कदाचित आज ज्या ठिकाणी पोहोचलोय तिथेपर्यंत पोहोचलो नसतो. ग्रेट, सुपर, थँक्यू सो मच. रुपेश, माय सेकंड क्वेश्चन इज, आमच्या कोचिंग आणि मेंटोरिंगमध्ये तुम्ही असे कोणते 3 टॉपचे गोल सेट केलेत आणि या टॉपच्या 3 गोल जे सेटिंग केले त्याचं टिल डेट गेल्या 3 वर्षामध्ये साधारण अचीवमेंट जे काही झालंय त्या अचीवमेंट विषयी काही सांगू शकता का तुम्ही? नक्कीच. सो ज्या पद्धतीने मी माझ्या करिअरमध्ये ग्रोथ करत होतो, ती ग्रोथ डेफिनेटली दरवर्षी 20-25% माझी वाढत होती. पण त्याच ग्रोथ बरोबर आपलं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये जे गोल सेट केलेले आहेत ते सुद्धा त्याच रेशोमध्ये वाढले पाहिजेत. ज्या पद्धतीने इन्फ्लेशन वाढते, ज्या पद्धतीने आज मार्केट चांगल्या पद्धतीने ग्रो करते, परंतु त्या पद्धतीने आपलेही ॲसेट्स ग्रो झाले पाहिजेत. आपलेही नेटवर्क त्या लेवलला पोहोचलं पाहिजे. यासाठी जे गोल सेट केले त्याच प्रत्येक गोलमध्ये आज आज तागायत माझ्याकडे 20-25%ची ग्रोथ आहे. वा. आणि याच्यासाठी पण खूप प्रॉपर प्लॅनिंग सरांनी केलं या 2 वर्षामध्ये माझ्याबरोबर, इव्हन मॅमनी. तर त्याच्यामध्ये जसं सरांनी सांगितल्या पद्धतीने प्रॉपर इक्विटी सेटिंग, डेप सेटिंग असेल, किंवा तुमच्याकडे जो लिक्विड फंड असायला पाहिजे, कंटिन्युअसली फंड असायला पाहिजे, या गोष्टींवरती फोकस केलं. कारण पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये असं झालं की कंटिन्युअसली फंडचं प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे मी काही ॲक्च्युअल्स दुसऱ्या गोलच्या फंडमधून मनी विड्रॉ केले काही कारणास्तव. या. आणि मग तिथे थोडेसे अशा पद्धतीचे ट्रॅप येतात फायनान्शियली, जे आपल्याला मग पूर्णपणे फायनान्शियल प्लॅनिंग कोसळलं जातं. तर ते सगळे अवॉइड डिसिप्लिननी हळूहळू माझे झाले. आणि एव्हरीथिंग इज ग्रोईंग वेल विथ दी ऑलमोस्ट 20-25% प्रॉफिट सगळ्या गोल्समध्ये, अचिव्हमेंटमध्ये आहे. अदर दॅन दॅट आय कॅन से इट्स नॉट ओनली द फायनान्शियल अचिव्हमेंट. सरांनी ज्या पद्धतीने पर्सनल डेव्हलपमेंटवरती आमच्याबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे तुम्ही जे कोर्सेस घेतले सर, त्यानंतर वा. आय फील की त्याचे मला पर्सनल लाईफमध्ये खूप बेनिफिट झाले. ज्यावेळी मी काही मेडिकल इश्यूजमुळे माझ्या फॅमिलीमध्ये अशा वेळी मला खूप हिमतीची गरज होती, त्यावेळी मला ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बरेच लेसन खूप कामी आले. त्याच्या व्यतिरिक्त
ज्या पद्धतीने तुम्ही करिअर, रिलेशन, मॅनेज, मनी या तिन्ही गोष्टींसाठी प्रॉपर प्लॅनिंग केले होते. त्यातल्या बऱ्याच प्लॅनिंग मला त्यावेळी मेडिकल इन्शुरन्स होते, त्या इन्शुरन्सचा यूज झाला मला. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे मला बाहेरून कोणाकडून पैसे घेण्याची किंवा कुठल्याही पद्धतीच्या गरज अननेसेसरी नाही. या. ट्रॅपमध्ये जाण्याची गरज मला लागली नाही आणि ते प्रॉपरली सगळ्या गोष्टीतून मी बाहेर पडलो. सो अगेन सिरियसली थँक्स फॉर दॅट. येस. वन मोर क्वेश्चन रुपेश. तुम्हाला रिटायर कधी व्हायचं आणि साधारण रिटायरमेंटला तुम्हाला किती पैशाची गरज आहे, म्हणजे मेजर किती केलेले तुम्ही, आणि जे काही तुम्ही मेजरमेंट केलं रिटायरमेंटला अमाऊंट, डिड यू थिंक की तुम्ही ते अचीव्ह करणार आहे एफर्टलेसली? येस, डेफिनेटली. सो मी 3 वर्षापूर्वी ज्यावेळी ही असाइनमेंट तुमच्याबरोबर स्टार्ट केली सर, आय थिंक मी त्यावेळी 32 इयर्स ओल्ड होतो. आज मी 35 इयर ओल्ड आहे. आणि मी त्या दिवशी सांगितलं होतं की मला 40लाच रिटायरमेंट हवे. पण सर बोलले की असं डायरेक्ट कोणतं एज ठरवून तुला रिटायरमेंट करता येणार, त्यासाठी प्रॉपर गोल सेटिंग पाहिजे. आणि मग आम्ही दोघांनी एक म्युच्युअली ॲग्री केलं की 45ला मला रिटायरमेंट पाहिजे आहे. आणि 45ची रिटायरमेंट जर अचीव्ह करायची असेल तर त्या पद्धतीने माझा कॉर्पस फंड, माझ्याकडे रिटायरमेंट फंड अवेलेबल पाहिजे. पण गेल्या काही काळामध्ये ज्यावेळी मी जुन्या माझ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत होतो त्यावेळी मी या गोष्टींवरती फोकस केला नव्हता. त्यामुळे माझा पी-एफ खूप कमी होता, त्यानंतर ग्रॅच्युइटी खूप कमी होती. रिटायरमेंटसाठी कोणत्याही पद्धतीच्या अदर दॅन एन-पी-एस माझ्याकडे कोणती इन्व्हेस्टमेंट नव्हती. सो अशा बऱ्याच गोष्टी होत्या आणि त्याच्या कारणामुळे माझं रिटायरमेंटचा फंड खूप कमी होता. पण ह्या मागच्या 3 वर्षामध्ये मी ऑलमोस्ट 30-40% ते अचीव्ह केलेलं आहे रिटायरमेंट फंड. आणि 100% पुढच्या 10 वर्षामध्ये तो अचीव्ह होईल आणि मोर दॅन 100%, ॲक्च्युली 200% अचीव्ह होतोय जर आजच्या सुपर. पद्धतीने आपण चालत गेलो तर. ऑलमोस्ट ज्या पद्धतीने बोललो आपण 2 करोड ऑफ फंड वी आर टार्गेटिंग फॉर द रिटायरमेंट. आणि जर तो करायचा असेल तर आपल्याला नक्कीच प्रॉपर स्ट्रॅटेजीज फॉलो करावे लागतील आणि त्या पद्धतीचे सरनी सांगितल्या पद्धतीने वेगवेगळे फंड्स आपण फॉलो करतोय. सो थँक्यू सो मच. ग्रेट. पण लास्ट क्वेश्चन रुपेश. रिटायरमेंटसाठी तुम्ही मोर दॅन 2.5 करोड पण अचीव्ह करताय, इझिली अचीव्ह करताय, एफर्टलेसली अचीव्ह करताय, जस्ट बिकॉज ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग स्ट्रॅटेजी या कारणाने. जाता जाता एक क्वेश्चन असाच विचारेन की आमच्यासोबत कनेक्ट झाल्यानंतर आमच्या प्रॅक्टिसमध्ये आणि आज मार्केटमध्ये असे खूप सारे फायनान्शियल कोचेस, वेल्थ कोचेस आज स्पेसिफिकली ऑनलाईन डोमेनमध्ये आलेले आहेत, जे वेल्थ कोचिंग करतात. या दोघांमध्ये जर डिफरन्शिएट करायचं झालं तर असं कुठला डिफरन्स तुम्हाला वाटतोय, युनिकनेस वाटतोय, प्लीज शेअर करा. या आय थिंक सर फक्त एक युनिकनेस बोलला, पण मला असं नाही वाटत की देर इज ओनली युनिकनेस. देर आर मल्टिपल पॉईंट्स आहेत जे की मी मेन्शन करू शकतो. द फर्स्ट पॉईंट आय कुड से की तुम्ही फक्त फायनान्शियल प्लॅनर ना, तर तुम्ही एक फायनान्शियल प्लॅनर प्लस एक आय कॅन से बिझनेस पर्सन जो तुम्हाला बिझनेस स्ट्रॅटेजीजवर शिकवू शकतो. यू आर द पर्सन हू कॅन हेल्प यू टू अचीव युअर हेल्थ रिलेटेड इश्यू लाईक अचिव्हमेंट्स ऑल्सो. सो तुम्ही बऱ्याच गोष्टींवरती फोकस केलेलं आहे. पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्ही फोकस करता. असे बरेच फायनान्शियल प्लॅनर आहेत जे फक्त आणि फक्त फायनान्शियल गोल्सवरती तुम्हाला नॉलेज देतील. पण तुमच्याबरोबर आम्हाला फक्त फायनान्शियल ग्रोनच नाही तर पर्सनल डेव्हलपमेंट स्किल आणि अजून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. तो एक डेफिनेटली पॉईंट आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही आत्तापर्यंतचे वेगवेगळे सिनेरिओ हँडल केलेले आहेत, वेगवेगळे यूज केसेस हँडल केलेले आहेत, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहेत, त्याच्यामधून जो तुम्हाला आय कॅन से रिअल एक्सपिरियन्स भेटलेला आहे तो खूप कमी लोकांकडे असतो. या. आणि त्याचाच आम्हाला फायदा होतो. ज्या पद्धतीने तुम्ही जेव्हा पण एखादी गोष्ट आम्हाला सांगता तेव्हा विथ एक्झाम्पल सांगता, कारण त्या ॲक्च्युअल सिनेरिओज आहेत आणि त्या ॲक्च्युअल सिनेरिओजवर तुम्ही हँडल केलेले आहे. त्यामुळे तो एक्सपिरियन्स नक्कीच आम्हाला खूप काही देऊन जातो. ट्रू. सो आय थिंक दॅट इज अ सेकंड पॉईंट आय कॅन से. येस, थँक्यू सो मच रुपेश. खूप छान फीडबॅक दिला. मी आशा एकच करतो की या एंटायर जर्नीमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीमधले पहिले मिलेनियर होणं अत्यंत गरजेचं आहे. ही प्रोसेस तुम्हाला पुढच्या 7 ते 8 वर्षामध्ये तुमच्या फॅमिलीमधला, सावंत कुटुंबामधला पहिला US मिलेनियर बनू शकते. बट या जर्नीमध्ये तुम्हाला बरेच पेशन्स दाखवावं लागतील, डिसिप्लिन दाखवावं लागेल, कमिटमेंट दाखवावं लागेल आणि मेन थिंग कन्सिस्टंट राहावं लागेल. आय होप सो तुम्ही 3 वर्ष हे सगळे गुण दाखवलेले आहेत. इथून पुढचे 7-8 वर्ष आणि तुमच्या लाईफच्या जितकं होईल तितकं हे तुमचे गुण दाखवणार. थँक्यू सो मच थँक्यू. रुपेश, अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.